प्रवास सुरूच होता. ठरलेल्या ठिकाणी पडाव पडत होते. आवश्यक कर्मे, पुरेशी विश्रांती घेऊन पुढील मार्गक्रमण वेगाने सुरू होते. या प्रवासात असतानाच कधीतरी आधीच मनाने स्वामींजवळ त्यांच्या हृदयात पोचलेली मी, मनानेच द्वारकेच्या यादव कुलांच्या इतर थोर मंडळींजवळही आपोआप पोहोचत होते. त्याचे सारे श्रेय उद्धव भाऊजी आणि स्वामींना होते. वसुदेव बाबा, देवकी माता, रोहिणी माता, रेवतीताई, त्यांची मुले सर्वांचा परिचय होत होता. आता अवंतिका नगरी जवळ येत होती. स्वामी म्हणाले, हे बघ रुक्मिणी, आता अवंतिका नगरी येत आहे. अवंती राजाची राजधानी, आमच्या आत्याची नगरी. या नगरीविषयी प्रेम वाटण्याचं दुसरं कारण म्हणजे इथे जवळच आमच्या गुरूंचा सांदीपनींचा अंकपात आश्रम आहे. इथं आम्ही विद्याभ्यासासाठी राहत होतो. फार सुंदर दिवस होते ते. गुरुमाता इथंच राहत. गुरुवर्य सध्या द्वारकेत आहेत. इथं आपण एक दिवस विश्रांती घेऊया. आत्याकडं यावेळी जाण्याचं प्रयोजन नाही. वस्तुतः आपण त्यांचे आशीर्वाद घ्यायला हवेत, माझी तीव्र इच्छाही आहे. पण माझे आत्तेबंधू शिशुपाल आणि जरासंधाच्या पक्षातले आहेत. ते आपल्या मार्गात विघ्न आणतील. त्यामुळे त्यांना आपल्या आगमनाची वार्ता न समजलेलीच बरी. राजकारण हे असंच असतं. सत्तेच्या मोहापायी भावांमध्ये सुद्धा वितुष्ट येतं. तुला आता हळूहळू राजनीती समजेलच. हो, आमच्या कुशल राजनीतिज्ञ दादाच्या सहवासात आल्यावर तूही कुशल राजनीतिज्ञ होणारच, उद्धव भाऊजी म्हणाले. मला मनात खूप खूप आनंद वाटला आणि समाधानही. प्रथमच स्वामी माझ्याशी एवढ्या सविस्तरपणे बोलले आणि महत्त्वाचे बोलले. कारण मला केवळ शोभेची अर्धांगिनी व्हायचे नव्हते, तर त्यांच्या प्रत्येक कार्यात मनाने आणि शक्यतीने तनाने सहचारिणी व्हायचे होते. माझ्या मनात विचार आला, इथे एक दिवस विश्रांतीसाठी पडाव टाकलाच आहे, तर आदरणीय गुरुमातेच्या दर्शनाला जाऊन त्यांचा आशीर्वाद घ्यावा. आपल्या उत्तर आयुष्यासाठी हे दर्शन नक्कीच शुभदायी ठरेल. मनात तीव्र इच्छा सतत डोकावू लागली, पण प्रकट करण्यास संकोच आडवा येत होता. शेवटी उद्धव भाऊजींकडे हळूच प्रस्ताव मांडला. ते म्हणाले, फारच चांगला आणि शुभ विचार आहे, पण दादाची अनुज्ञा घ्यावी लागेल. मी त्याला सांगतो. पट्टराणीचा पहिला वहिला हट्ट पुरवायला पाहिजे. मी लाजून सूट झाले. म्हणाले, हट्ट नाही, पण इच्छा आहे. ते जे करतील ते योग्यच असेल. त्यांच्या आज्ञेप्रमाणेच करू. तुम्ही माझ्या मनीची इच्छा त्यांना सांगा. मला संकोच वाटतो. मी पाहिले. उद्धव भाऊजी आणि स्वामी एकमेकांकडे बघून हसत होते. माझी वर मान करून त्यांच्याकडे बघण्याची इच्छा होती, पण लज्जा आड येत होती. माझ्या मनात आले, त्यांना वाटत असेल मोठ्या धैर्याने लज्जा दूर करून आपल्याला पत्र लिहिणारी रुक्मिणी ती हीच का? आज तर संकोचाचे अवगुठन दूर करायलाच तयार नाही. पण काय करू? माझ्या दुसऱ्या जगात मी श्रीकृष्णांशी किती मनमोकळेपणाने संवाद साधत होते आणि प्रत्यक्षात मी विचारांमध्ये बुडून गेले. उद्धवा, काय कुजबूज सुरू आहे दोघांची? आम्हाला पण ऐकू द्या की. या मधुर शब्दांनी मला जरा जाग आली. उद्धव भाऊजींनी माझी इच्छा सांगितली. त्यांनी थोडा विचार केला. ते म्हणाले, रुक्मिणी, या शब्दासरशी प्रथमच मी मान वर करून त्यांच्याकडे पाहिले. ते काळेभोर नेत्र, ते मोरपीस, ते भव्य कपाळ, ते मुखावरचे हास्य, सारे मनातले साक्षात समोर आले होते. मी वेडावून गेले. माझी नजर हालेना. ते पुन्हा म्हणाले, रुक्मिणी. या शब्दानिशी मी भानावर आले आणि मान खाली घातली. तुझा विचार चांगला आहे. आमच्या गुरुपत्नीचा आशीर्वाद घेण्याची तुझी इच्छा ऐकून मला आनंदच झाला, पण थोडा वेळ आहे. अवंती नगरीतही 2 दिवसांच्या वर आपल्याला राहता येणार नाही. तुम्ही त्वरेने जाऊन या. मला मात्र तुमच्याबरोबर येता येणार नाही. द्वारकेत पाऊल टाकेपर्यंत आपला पाठलाग होण्याची शक्यता आहेच. तुम्ही दोघे आचार्यांकडे जाणार ही वार्तासुद्धा गुप्तच ठेवावी लागेल. आपले हेर चारी बाजूने पेरलेले आहेतच. तरीसुद्धा सावध असणे अत्यंत आवश्यक आहे. माझी इच्छा पूर्ण होणार हे ऐकून मला खूप आनंद झाला. माझ्या मनात आले, आता माझं शास्त्रमान्य हरण करण्यात आलं आहे. आता मला परत नेऊन काय साधणार? मी आता जगासमोर श्रीकृष्णांची पत्नी झाली आहे. मला त्यांच्यापासून दूर करण्याचं सामर्थ्य आता जगात कुणाजवळच नाही. अगदी प्रत्यक्ष देवादिदेव इंद्रदेव आले तरीसुद्धा